येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी मला प्रभू प्रभू म्हणतो तो आकाशाच्या राज्यात जाईल असे नाही, तर माझा बाप जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच जाईल. मत्ते 7:13-23. येशू ख्रिस्त म्हणतो, 2 दरवाजे आहेत. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आहे व मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत, कारण जीवनाकडे जाण्याचा मार्ग अरुंद व अडचणीचा आहे. त्यासाठी यहोवा देवाच्या आज्ञा व नियम पाळायला पाहिजे. आणि ज्यांना तो मार्ग सापडतो ते थोडके लोक आहेत. आणि मग येशू ख्रिस्त खोट्या भविष्यवादाविषयी सावध राहण्यास सांगतो. येशू ख्रिस्त म्हणतो, खोट्या भविष्यवादाविषयी सावध असा. ते मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात, परंतु अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणाच्या झाडावरून अंजीर काढतात काय? प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते. जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाते व विस्तवात टाकले जाते. यहोवा देवाच्या आज्ञेप्रमाणे जे एकच यहोवा देवाला भजायचे सांगतात असतील व त्याचे नियम पाळण्याविषयी शिकवत असतील तर ते चांगले झाड आहे. इतर गोष्टी शिकवत असतील तर ते यहोवा देवाला मान्य नाही, तर ते तोडून विस्तवात टाकले जाईल असे येशू ख्रिस्त म्हणतो. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मला प्रभू प्रभू म्हणतो तो आकाशाच्या राज्यात स्वर्गात जाईल असे नाही, तर माझा बाप यहोवा जो आकाशामध्ये आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो करतो तोच जाईल. त्याची इच्छा काय आहे? तर त्याच्या आज्ञा पाळणे व त्याचे भय धरून त्याचे नियम पाळणे हेच होय. न्यायाच्या दिवशी येशू म्हणतो, पुष्कळ जण मला म्हणतील, हे प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भविष्य सांगितले, येशूच्या नावाने भूत काढून टाकली, येशूच्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? तेव्हा येशू म्हणतो, मी त्यांना उघड सांगेन की मला कधीच तुमची ओळख नव्हती. अहो अन्याय करणाऱ्यांनो, एकच यहोवा देवाला तुम्ही भजला नाही व त्याच्या आज्ञा व नियम पाळले नाही, म्हणून तुम्ही नरकाच्या अग्नीत निघून जा. यहोवा देवाच्या येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे यहोवा आपला देव जो एकच देव आहे, आणि तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने व आपल्या सर्व शक्तीने तुझा देव यहोवा याच्यावर प्रीती कर, असे येशू ख्रिस्त म्हणतो. मग येशू ख्रिस्तापेक्षा जगामध्ये असे कोण मनुष्य थोर आहेत की त्यांना संत बनवून त्याची आराधना करावी? ते चूक आहे. तसे केल्याने आपण यहोवा देवाची व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा मोडतो. त्यामुळे आपण स्वर्गात जाणार नाही. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड.